सपने समजा ठिकाणचे आज पैसे वाटू बघ. हा वय वय थांब इथंच एक गावलाय. आईश कर. बरं आहे का? त्याला बी बोलता येत नाही वाटतं. सपनी तिकडे पैसे. ऐश कर. नाही हो. सपनी माझं नाव घेतलं तिनं माया म्हणलं. बया ओळखीतलं का काय? हा लागतो नाकाचा शेंडा. बया मम्मींना आवर घालू का? नाही तर सगळंच वाटून टाकतील. मला विलंकीची पार्वती करतील. अहो स्वप्न वहिनी, वाटू तर की जेवढे पैसे वाटायचे तेवढे. आणि तसं बी आपल्याला काही कमी आहे बाय. सत्याचा डिवोर्स होणार आहे म्हणून मम्मी खुश आहेत. पण मला माहिती आहे सत्याचा डिवोर्स होणार नाहीये ते. आणि देवबीच चांगल्याचीच बाजू घेत असतोय. करायश. ए सपने झालं की लवकर. आलो आलो. काय गुरुजी झाली का पूजा? हाव मम्मी साहेब, लय दिवसात ना देवदर्शनाला आलाय. सगळं बरं आहे ना? हे घ्या दक्षिणा ठेवा. मम्मी साहेब एवढी दक्षिणा, सगळं ठीक आहे ना? गुरुजी आता समज माझ्या मनासारखं होतंय बघा. माझं पोरग त्या नेबळ्याच्या कचाट्यातून सुटणार आहे. तुम्ही देवाला कौल लावा का माझं पोरग त्या नेबळ्याच्या जाळ्यातून सुटू दे म्हणून. त्यांच्या अजिबात जुळू देऊ नको. ती एकमेकांपासून वेगळे होऊ दे म्हणून. लावा लावा. हो गुरुजी खबर काय बघत बसलाय? लावा की देवाला कौल. हे सपने आधीची ती चित्री होती का नाही, चित्रकाराची मैत्रीण, ती नुसती चित्र होती बघ. आत्ताची आलेली बाई आहे का नाही, ती कशी चटकी सारखी केस सोडते का नाही बघ. आता फक्त देवानं कौल दिला की झालं बघ. हा वय वय. मम्मी साहेब देवानं डावा कौल दिला. बया मम्मी साहेब, ओ देवानं आपल्या म्हणजे तुमच्या विरोधात कौल दिला की. अयो असं कसं झालं? देव काय तुमच्या बाजूने नाही बघा. हे सपनी हा लागतो नाकाचा शेंडा. जेव्हा तेव्हा थोबड उगलं का नाही का वाईटच बोलतीस बघ तू. हो गुरुजी आता कसा डावा कौल दिला? हे घ्या अजून घ्या दक्षिणा आणि लावा परत एकदा कौल. अहो प्रश्न दक्षिणाचा नाहीये मम्मी साहेब, प्रश्न देवाचा निर्णयाचा आहे. देवानं काही एकदा निर्णय दिला का नाही तर तुम्ही मी कुणी पण बदलू शकत नाही बघा. आणि त्यानं दिलेला कौल हा अंतिम मानायचा आणि मग पुढे जायचं. देवानं डावा जरी कौल दिला असला का नाही तरी ह्या केसचा निकाल माया सुर्वे तिच्या मनासारखाच लावणार. माझ्या लेकराला, कोकराला, वाघराला त्या नेबळ्याच्या जाळ्यात मी अजिबात अडकू देणार नाही. अहो किती हट्ट करताय वाघमारे, उतरा की. हे पुरची छेड करतोय रे तू, गुंडगिरी करतोय. अहो दादा शांत व्हा. छेड काढाल काय गुंड आहे वे? नवरा आहे माझा नवरा. नवरा आहे माझा नवरा. तुम्ही ना सुरटाचं फुलपाखरू होताना बघितलं असेल. तुम्हाला प्रेमात वाघाचं मांजर होताना बघायचंय का? लाईव्ह कसं आहे मांजार डंटा बघा कसं वाघाचं मांजर झालंय रे, वाघाचं मांजर झालंय. आणि माझ्या पुढे फुशार काय मारतोय, नाटकी करतोय. मी म्हणे अल्पा मे नाही, अल्पा मे असा असतो.
बोलणार काय फोनवर? बोलणार आहे? अरे प्रश्न काम असते दुसऱ्याची, ती पण असतात ऐकायची. काम करा, जा काम कर. हा हॅलो, बोल की रे. काय? अरे पण कधी? कुठं? बरोबर ठेव. सत्या, 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 सत्या. काय झालं? अरे वाघमारे ना, वाघमाऱ्यांना काय झालं? सत्या वाघमारे. अरे बोल की बलमा, वाघमाऱ्यांना काय झालं? अरे सत्या वाघमारेंना गुंडांनी परत उचलून नेले. काय? होय. कुणी हिंमत केली रे? चल बघूया. तुम्ही थांबा. चल उतर, चल चल चल. सोडा मला सोडा का पकडले तुम्ही मला? सोडा सोडा म्हणलं ना. बलमा, हा, मला सांग कोण उचललं त्यांना? आणि तुला कसं कळलं? तुला कोण बोललं? मला काय माहित नाही. मला पप्प्याचा फोन आलता. पप्प्या समोरच वाघमाऱ्याने त्यांनी गाडीत टाकलं. काय? होय. म्हणजे पोलीस चौकाच्या बाहेर एवढं डेअरिंग केलंय? कोण असेल रे? जो कोणी असेल ना त्याला अजिबात सोडणार नाही मी. लय हुशार दाखवत होतेस ना, आता दाखवतोस तुला. आम्हाला धडा शिकवाय आली होतीस काय? आता त्या सत्याला तुझा पत्ताच लागून देत नाही. तुझ्यासाठी त्या सत्यानं आमच्यावर हात उचलला ना. सोडा मला, नाहीतर सत्य बघा तुमची कशी वाट लावते ते. आता येऊ देस त्याला. त्याच्या समोर इथून तुला नाही खाली पिकली ना तर बघ. इथून खाली पडल्यावर काय राहील तुझं आता? प्लीज सोडा मला, मी तुमच्या पाया पडते, मला सोडा प्लीज. आता आमच्या नाही, वर जाऊन त्या देवाच्या पाया पडायचे. ए, तिच्या मागावर तो सत्य येतोय का बघा रे. भाई अजून तरी कोण आलेलं दिसत नाहीये. ए घेऊन जा रे त्याला. सोडा सोडा सोडा. सत्या सत्या सोडा सोडा मला, सोडा. भाई सत्य आलाय. वाघमारे, सोडा. ए थांब. सोडा मला. ए सत्या थांब तिथं. सोडा मला. सत्या सोडा मला. सोडा वाघमारे. सोडा. काय रे सत्या, तुला लय जोर आला होता ना? बायकोसाठी आमच्या बॉसवर हात उचललास ना? सोडा. आता तुला दाखवतोच आम्ही कोण आहे ते. सोडा. सत्या ए द्या रे ढकलून त्याला. वाघमारे, मी तुम्हाला काम येऊ देणार नाही. वाघमारे, वाघमारे, वाघमारे. अरे कुठे निघालायस तू? जरा शांत हो. अरे कसं शांत तू? अरे माझ्या डोळ्याचा पण वाघमारे. वाघमारे मी येतोय. सत्या, अरे काय याड लागलाय का तुला? वय याद लागलाय मला. सरक तू बाजूला, तुला अक्कल आहे काय? सत्य थांब, सत्य थांब. सत्या सत्या धरी लय खोल आहे. तुझ्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर? अरे माझ्या जीवापेक्षा ना मला वाघमाऱ्याची जीवाची परवा तुला कळत नाही का? बलबा बाजूला होतो. सत्या, सत्या, सत्य थांब, थांब सत्या. सत्य, सत्य, शांत हो सत्या. सत्य शांत हो. बस तू खाली बस. सत्य खाली बस. शांत हो सत्या. सगळी माझी चूक आहे. त्या माझ्यामुळे वाघमाऱ्यांना ते घेऊन आले. माझ्यामुळे त्यांना दरीत फेकून दिलं.
सगळी माझी चूक आहे. सत्या सगळी माझी चूक आहे. सत्या तू बस खाली, तू खाली बस सत्या. वाघमारे मला माफ करा. वाघमारे मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं. मी हात उचलायला नाही पाहिजे होतं. वाघमारे अरे सत्या गेले आता त्या गेले तर जाऊ दे की. अरे असं कसं जाऊ देऊ. माझ्या लग्नाच्या बांधकाम द्या. वाघमारे अरे 6 महिन्याच्या बायकोसाठी एवढं कशाला रडतोयस तू? अरे एवढा कशाला त्रास करून देतोयस तू? आणि तसं मी तुझ्या मनात त्यांच्याबद्दल कधी काही नव्हतं ना. अरे तुझ्या त्या आयुष्यातनं जाणारच होत्या आणि ते तुझ्या आयुष्यातनं नाही या जगातनं गेल्या त्या. आणि जे झालं ते चांगलंच झालं. उलट देवाकडे आभार मान. त्या गेल्या ते चांगलंच झालं. सगळं डिवोर्सचं टेन्शन मिटलं. मेल्याचं बरंच झालं त्या. मार अजून मार पण मी बोलतोय ते सत्य बोलतोय. तुझ्या भल्यासाठी बोलतोय. अरे तू वाईट वाटून घेण्यापेक्षा रडण्यापेक्षा आनंद व्यक्त कर. सुटलाच तू. मुक्त झाला सगळ्यातनं. अरे किड्या मुंग्यासारखी माणसं रोज मरतात. त्यांचं तुला काय वाटत नाही. यांचा काय एवढा पुळका येतोय तुला? तुझं प्रेम आहे त्यांच्यावर? बोल की प्रेम आहे का तुझं त्यांच्यावर? अरे बोल की प्रेम आहे का तुझं त्यांच्यावर? वय माझं प्रेम होतं त्यांच्यावर. प्रेम होतं माझं त्यांच्यावर. मला आयुष्यात पहिल्यांदा कुणावर प्रेम झालं होतं. आयुष्यात पहिल्यांदा. ते त्यांना सांगू बी शकलो नाही. वाघमारे कुणी ढकललं रे मला? अरे का आकलीचा भाग आहे का नाही? अरे मेलो असतो ना. अरे जीव बिव गेला असतो ना माझा. ही कुठं होतं आपल्या प्लॅन मध्ये? आई बापाला एकुलता एक आहे. मी अजून लग्न बी नाही झालं माझं. जीव घ्यायला निघाला होता वय. अरे तुमचं ऐकलं इथं चूक झाली माझी. आता इथनं पुढे कसलं मी प्लॅन सांगा रे. आता ऐकत नसतो मी. सत्या तू शांत हो बघू आधी. मी कायम तुझ्या सोबत आहे. अरे काय लावलंय सगळं? सांगतो सगळं इसकटून सांगतो. ह्यो सगळा प्लॅन बलमा मीन्स बळवंत लक्ष्मण मानेचा होता. तुझ्या वाघमारे एकदम सेफ आहे. काय? होय. तुझ्या मनातलं तुझ्या ओठावर यासाठी तुझा कार्यक्रम फिक्स करायसाठी हे सगळं नाटक रचलं होतं. नाटक? सत्या माझ्यावर प्रेम आहे तर आत्ताच सांग ना माझ्या तोंडावर. सातारात गॉट टॅलेंट. कसं आहे आपल्याला मिमिक्री बी भारी जमते बर का सत्या दादा. होय बलमा दादा. सत्या दादा कसं करत होता? वाघमारे माझं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे माझं. हो प्रेम आहे माझं.
हे बघ पप्या आपला भाव कसा लाजतोय बाय कसा लाडला बघ येवा गालावर कशी गुलाबी लाली चढले बघ त्याच्या आपला भाव लाजला म्हणजे विषय संपला. तुमच्या तर माझा कार्यक्रम फिक्स करताय वे. थांबा तर तुम्हाला दाखवतो. आमरे, मी आज लई 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 खुश आहे बघ तुझ्यासाठी. मधल्या काळात तुझ्या बरोबर जे काही झालं, तू खचली नाहीस, लढलीस आणि ही परीक्षा पास झालीस. होय अमरे, खर तर तुझी अवस्था ना ते जखमी पाखरासारखी झाली होतीस, पण तू गरुड आहेस, गरुड. जिंकलीस. मला लई बरं वाटतंय तुझ्यासाठी. अमरे, हे तुझ्यासाठी गिफ्ट. बघ तुला आवडतंय का? वा, मस्तच. आवडलं तुला? थँक्यू डीजा. कॉंग्रॅच्युलेशन. पण एक खरं सांगू, हे सगळं ना फक्त दीदीमुळे शक्य झालं. तिचा हात धरूनच मी इथवर पोहोचले. दीदी, थँक्यू. आमरे, मोठी बहीण आहे मी तुझी. तुला योग्य वळणावर आणायचं कामच आहे माझं. आणि काय ग, असं पोलीस स्टेशन मधनं मला इथं घेऊन आलात, आता उशीर झाला तर परत ओरडा बसल. दीदी, तुला ओरडायची हिंमत आहे का कुणाची? तू बायको कुणाची आहेस? सत्यजित सुर्वेंची. एकदम परफेक्ट बोललीस बघ अमरे. डॅशिंग काय असतं ना हे मला सत्यदादाकडे बघून कळतं. पण म्हणजे तुला एक सांगू का, माझा लय चुकीचा समज झाला होता सत्यदादाबद्दल, पण तो तसा नाही. लय चांगला माणूस आहे. आमची मम्मीच काय ती कुरापती आहे. नेहमी काही ना काहीतरी करते आणि मग मला मार खावा लागतो. पण दीदी, एवढं मात्र आहे, आज वेळ प्रत्येक वेळी सत्यदाजी आपल्या मदतीला धावून आले. लय चांगलेत ते. नाहीतर एवढं कोण कोणासाठी करतं? दीदी, एक बोलू? हे बघ, तुमचं लग्न जरी चुकून झालं असलं ना, तरी वाईटातून काहीतरी चांगलं होऊ शकतं ना. दीदी, नको ना घेऊस घटस्फोट. हे आमरे, उगाच काय बी काय बडबडतेस ग. आमच्यात चांगली मैत्री आणि ती आम्हाला कायम जपायची. आमच्यात असं काय बी नाही होणार. बर, पण दाजींच्याच मनात वेगळं काहीतरी असलं तर? पण असं पण असू शकतं ना की दाजींच्या मनात आहे पण दीदीलाच दिसत नाहीये, नाहीतर तीच जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाहीये.
बलमा थांब थांब बलमा बलमा बाबा माफ कर मी हात उचलला तुझ्यावर अरे भाव आहेस तो आपला भाव तुझ्यासाठी मी काय बी करू शकतो पण सत्या चोर पकडला का नाही मी हे गप्पे अरे बलमा म्हणतात आपल्याला बलमा तुझ्या मनातलं तुझ्या ओठावर आणलं का नाही हा अरे अरे आपला भाऊ लाजतोय काय अरे भाऊ वाघ आहेस तू वाघ आणि वाघ प्रेमात पडलाय छाती टोकून अख्ख्या साताराला सांग तुझं वाघ मारेंवर प्रेम आहे ती चल सांग नुसता बघत बसू नको कशी दिसते ते पण सांग असं कसं रस्ता चुकला तुम्ही असं कसं हरवला अहो माझ्या मनाची काय अवस्था झाली होती माहिती आहे का तुम्हाला तुझ्या पिरतीची आस लागते क्षणाला काळजात उतरती भिडते मनाला तुझ्या भेटीसाठी राणी गाव सारं ताणलं अलगदचा वाघमारे मॅडम बी थांबलं ह्यो सत्या सुर्वे अख्ख्या साताऱ्यासमोर हे कबूल करतोय माझं लई प्रेम आहे तुमच्यावर माझं लई प्रेम आहे तुमच्यावर आय लव्ह यू वाघमारे आय लव्ह यू वाघमारे आय लव्ह यू आय लव्ह यू याड लागलं